अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे पृथ्वी ज्याने तृप्त केली किंवा पृथ्वी जेने तृप्त झाली त्यासी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे पांडुरंगा करू प्रथम दुसरे दुसरे
त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंग सेवेसाठी तो निवडलेला अभंग आहे. देहूचे सुप्रसिद्ध वैराग्याचे महामेरू पाचवा वेद ज्यांना आपण म्हणतो त्यांचा 5 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात, अनंत ब्रह्मांडे ज्याच्या उदरामध्ये ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडाचा ठेवा आहे तो फक्त एका नंदाच्या घरी बाळ म्हणून जन्माला आलाय. केवढं मोठं नवल आहे, याच्यासारखं नवल कुठेच नाही. नवल केवडे केवडे त्याचं कोड तुम्हाला आणि मला कधीच कळणार नाही. का कळेल? तो काहीच आपल्याला कळू देत नाही. कारण पृथ्वी जेने तृप्त केली का ज्याच्यापासून पृथ्वी तृप्त झाली त्या भगवंताला माझी यशोदा माय जेवण म्हणजे भोजन घालते. तो कसा आहे? विश्वव्यापक कमळापती. आणि गवळणी त्याला कडेवर घेतात बर का. एवढा मोठा आहे तरी पण नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. तो नटधारी आहे, कुठला बी रूप तो घेऊ शकतो. तो का म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी. सर्व भोग भोगून तो ब्रह्मचारी पण आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. नमो ज्ञानदेवा नमो तुकारामा नमो दामदेवा नमो नाथ बाबा नमो पांडुरंगा नमो श्रुते परमेश्वरा. आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची या प्रसंगा. निरसुणी माझिया भवसंगा करी कृपा मजबरी. नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया. नमो श्री संत श्रोत्रियांच्या पाया अभेद भेदा करुनिया. ओम नमो ज्याच्या वेद प्रतिपाद्या जय जय ससमेध्यात्म रूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी दोघी. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा.
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची नमिला गणपती माऊली तारका 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 नमिला आता गुरुराया दंडवत. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा म्हणजे दुसऱ्या तपाचं एकच वर्ष बाकी आहे. बळीराम दादा लक्षात घ्या, पुढच्या वर्षी नियोजन तुम्ही करायचंय इथलं. वा क्या बात आहे, एक नंबर. कारण नियोजन तुमच्या मुखातून गेलंय 7 दिवसाचा सप्ताह पाहिजे आणि दुसरं तर पूर्ण पुढचं वर्ष होणार आहे. म्हणलं नियोजन त्याच्याकडे आपण हा म्हणणार काढू. महाराज तुम्ही गंधर्वाची सभा आहे. मला तुमच्या गायनाबद्दल आणि लक्ष्मण दादाच्या पक्वाद वादनाबद्दल शब्द नाहीये. क्या बात. मी त्याचं वर्णन करणार नाही. विठाला सालाबादाप्रमाणे 23वे वर्ष आणि खाडेपळी परिवार त्यांच्या सोबत एकट्याचा नोहे खेळ म्हणून या मेळ जमविला. कुठलंही कार्य एकट्याने होत नाही, पण पुढे झाल्याशिवाय बाकीचे पाठीमाग येत नाही. रात्री महाराजांना अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. कारण द्राक्षाचा घोस असतोय आणि त्या जो विक्रेता असतोय व्यापारी, मोकळे द्राक्ष त्याच्यातलेच असतात आणि घोस, पण घोसाची किंमत 150 रुपये किलो आणि मोकळे 50 रुपये किलो. आणि त्या व्यापाऱ्याला विचारण्यात येते की द्राक्ष हे आणि ते एकच आहे, पण याचा भाव 50 आणि याचा 150 कसा? त्या व्यापाऱ्याने सांगितलं, महाराज हा जो घोष आहे हा एकत्र आहे म्हणून यांचा भाव जास्त आहे, आणि ज्यांनी या घोसाला सोडलं त्याचा भाव कमी झाला. तसं एकत्र येण्याचं आपण कुठलंही कार्य केलं तरी एकत्र आलं पाहिजे, कारण मग आपला भाव वाढतोय. आणि जर त्याच्यातून सुट्ट झालो तर आपला भाव कमी होतोय. तसं या खाडे परिवारानं एकत्र आणण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला केलेलं आहे. अतिशय सुंदर असा 3 दिवसाचा किंवा 2.5 दिवसाचा, नाही का, 2.5 दिवसाचा सप्ताह. सप्ताह कितीही दिवसाचा असो, वर्षाचा असो, 2 वर्षाचा असो, 6 महिन्याचा असो, 1 महिन्याचा असो, 2 दिवसाचा असो, 1.5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 12 दिवसाचा असो, त्याची सांगता काल्याच्याच कीर्तनानं होते. कारण देऊळ किती सुंदर बांधलं पण त्याला पूर्णत्व कधी येत आहे? वरती कळस आणि मूर्ती, 2 गोष्टी पाहिजे. नुसता कळस असून देवळात काहीच नाही, काही फायदा आहे का? म्हणून काल्याचं जे कीर्तन आहे याच्यात दुसरं तिसरं काही सांगायचं नसतंय का? चरित्र ते उच्चारावे
देवे केले गोकुळी अनंत ब्रह्मांडे उदरी तो अनंत आहे. गणेश जयंती निमित्त वैष्णव मेळावा कार्यक्रमाचे आयोजक खाडे परिवार व समस्त गावकरी मंडळ पण त्याच्यात आहे. परिहार द्यायचा सर्वच मंडळी त्याच्यामध्ये आले, काही बाकी राहिलेलं नाही. कारण आपल्याकडं किती उशिरा गाडी निघली महाराज, ती जाणार टाइमवर. आपल्याकडे टाइम कमी आहे. कारण तुम्ही या ठिकाणी अमूल्य जीवनातला वेळ काढून इथं आलेले आहे. तुमच्या जीवनातला परत आजचा दिवस उद्या नाही का? तुम्ही म्हणसान महाराज असं कसं म्हणता? दिवस आजचा आहे पण आज तारीख काय आहे? 22/1/2026. किती जन्म घेतले तरी परत 22/1/2026 आपल्या जीवनात कधीच येणार नाही. आणि जर संधीचं सोनं करून घ्यायचं असेल 17 कीर्तन ऐकायची गरज नाही. ऐकू नये असं नाही, पण काहीतरी परिवर्तन जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज सांगतात अनंत ब्रह्मांडे उदरी. एवढा मोठा तो आहे, त्याचं वर्णन आपण करू शकत नाही का? जर विषय बघितला समुद्राचं पाणी किती लिटर असेल? आपण तुम्ही आम्ही गोळशे महाराज उत्तर देऊ शकत नाही का? देऊ शकतो. समुद्राचं पाणी किती लिटर असेल? आकाश किती उंच असेल? पृथ्वी किती स्क्वेअर फूट असेल? मोजू शकत नाही. पण त्याचं एकच उत्तर आहे, कुठलं? अनंत. त्याचं मोजमाप आहे. कसं आहे? अनंत. त्या भगवंताचं मोजमाप आहे, त्याला मोजता येत नाही. पण एका गोष्टीनं तो आपण मोजू शकतो. ती कुठली गोष्ट आहे? भक्तीची या मापे मोजितो अनंता. 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 इतरांनी तत्वता न मोजावे. ज्यानं भक्ती केली तो भगवंताचं मोजमाप करू शकतो. अन्यथा भगवंताला ओळखू सुद्धा शकत नाही. कारण ती भगवंत ही अशी एक शक्ती आहे, अनुभव. ओळखारे वस्तू बाकीच्या गोष्टी त्याला सांडाव्या लागतात. सांडारे कल्पना. आपल्या मनात जे विकार आहे ते विकार सांडल्याशिवाय तो अनंत असा आपल्याला कळणार नाही का? तो कसा आहे? अनंत युगाचा अतीत. कधीचा आहे तो?
अनंत युगाचा तिथं किंवा अनंत युगाचा देव्हाराम, निज बोधाचा घुमरा. कसा आहे तो? याच्यामध्ये जो दिसतो अनंत, कारण 14 चक्राची बांधली मडी, हाती घेऊन ज्ञान तुंबडी, चंद्र सूर्य दीप जोडी, त्यानंच लाविले शिंगी. हे जेवढं रचलेलं आहे हे त्याची कला आहे. कारण का? पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. काय होतं? अवघे शून्यच होते पायी. पण ते कोणाचे होते? कानोबा तेरे, कानोबा तेरे तेरे ते, अनंत ब्रह्मांडे उदरी, त्याच होते ते सर्व. पण मग तुम्ही आम्ही म्हणसान मग हे झालं कसं? काही नव्हतं, मग हे तयार झालं कसं? अहो तेथेच एक त्या पंढरपुरामध्ये एक ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली. एवढी ख्याती केली तिने पा, एवढी ख्याती केली तिने पा, एवढी ख्याती केली तिने पा, एवढी ख्याती केली. इंद्रजिकाची मने भाऊली, इंद्रजिकाची मने भाऊली, इंद्रजिकाची मने भाऊली, इंद्रजिकाची मने भाऊली. पुरी किती घरकुली, अमरपुरी किती घरकुली, अमरपुरी किती घरकुले, अमरपुरी किती घरकुले. तिने बापाची दादला केला, तिने बापाची दादला केला, कोण वाईट म्हणे या बोला. तिने बापाची दादला केला, कोण वाईट म्हणे या बोला. तिने बापाची दादला केला, कोण वाईट म्हणे या बोला. तिने बापाची दादला केला, कोण वाईट म्हणे या बोला. अनंत जो भगवान आहे त्यानं तयार केलेली ही सृष्टी आहे, आणि तो जन्माला गोकुळामध्ये येणार आहे, आणि त्याचंच स्वरूप आज ज्यांचा वाढदिवस आपण म्हणतो. पण देवाला जन्म नाही आणि मरण पण नाही. पण हे कशा करताय? फक्त तुम्हाला आणि मला कळण्या करताय. गणपती बाप्पाचा जन्म असतो. कशा करताय? आपल्याला वाटायला पाहिजे, कारण गणपती जन्माला आले. आता खरं सांगा, गणपती जन्माला आले का पहिलेच होते जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची सकलार्थमती प्रकाशू. भगवान शंकराच्या लग्नामध्ये पण गणपतीचं पूजन केलं ना. पण तुमच्या आमच्या करता तसं भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस जन्माला यायचे, मथुरेचा कंस आणि त्याची देवकी नावाची चुलत बहीण, तिचा विवाह नंदराजा सगट आपला वसुदेवासोबत संपन्न झाला. आणि संपन्न झाल्याच्या नंतर वरात निघाली. वरात, आणि त्या वरातीमध्ये त्या रथाचा सारथी कंस होता. आणि सारथ्य करता करता वरातीमध्ये आकाशवाणी झाली, अरे दुष्टा, तू जिच्या रथाचं सारथ्य करतो
तिच्या पोटी 8वा पुत्र येणार आणि तो 8वा पुत्र तुझा मर्दन काळ ठरणार आहे, त्याच्या हाती तुझं मरण आहे. एवढी आकाशवाणी झाली आणि ज्या वेळेस आकाशवाणी झाली त्यावेळेस कंसाने सावध झाला. आकाशवाणीच्या नंतर कंस सावध झाला आणि हातामध्ये खडग घेऊन खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितला, रे कंसा आता मारू नको, कारण ही तुझी बहीण आहे आणि स्त्री हत्या तुझ्या हातातून झाली, तुझ्या हातातून तर झाली तर फार पाप होईल. तुला फक्त 8वा मुलगा पाहिजे. मी सांगतो आम्हाला जेवढी मुलं होईल तेवढी तुझ्या ताब्यात देऊ, पण हिची स्त्री हत्या तू करू नको. मूर्ख लोकाला लगेच कळतंय, त्याला पटलं ते आणि त्याने देवकी आणि वसुदेव यांना बंदशाळेमध्ये टाकलं. बंदशाळेमध्ये टाकल्याच्या नंतर काही दिवसापूर्वी पहिलं मूल झालं. पहिलं मूल झालं आणि पहिलं मूल झाल्याच्या नंतर कंसाला कळालं. तो धावतच आला. धावत आल्याच्या नंतर ते मूल घेतलं, मूल हातावर घेतला आणि दगडावर आपटणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, अरे माझं मरण याच्या हातून नाहीये, कारण 8व्या नंबरचा जो येणार आहे त्याच्या हाताने माझं मरण आहे, याला मारून फायदा नाही. त्याने ते मूल घेतलं आणि देवकी मातेला देऊन टाकलं आणि निघाला. पण तेवढ्यामध्ये कोण भेटलं? नारायण. नारायण नारद महर्षी भेटले आणि भेट झाल्याच्या नंतर त्यांनी विचारला, रे कंसा कुठे चालला काय? कंसाने सांगितलं, मी मुलाला, देवकीच्या मुलाला मारण्याकरता आलो होतो, पण माझं मरण 8व्या कडून आहे, या पहिल्याने माझं काहीच केलेलं नाही. मग नारदानं त्याला एक सल्ला दिली. नारद सल्ला चांगल्या करता देत होते. बरीच माणसं म्हणतात कळीचे नारद मुनी, पण ज्या ज्या ठिकाणी नारदाने कळ लावली फक्त चांगल्या करता, आणि आम्ही जो कळ लावतोय ते पांगण्या करता. नारदाने सांगितलं, अरे तू वेडा आहे, तुला 8व्या नंबरचा मारणार आहे आणि तू पहिल्या नंबरचं बालक सोडून दिलं का? त्यांनी सांगितलं, पहिल्या नंबरचा आहे, 8व्या नंबरचा मी ज्या वेळेस 8व्या नंबरचा बालक येईल त्याला तेव्हा मारेल. म्हणजे अरे तसं नाहीये, एक कमळाचं फुल घेतलं त्याला 8 पाकळ्या होत्या आणि याला सांगितलं, अरे 8 नंबरची पाकळी याच्यामध्ये दाखव. त्या कमळाच्या फुलामध्ये कंस निस्ता बघायला लागला. म्हणे याच्यामध्ये 8 नंबरची जर पाकळी आपण दाखवली तर कुठली पण येऊ शकते. 1 नंबर 2 नंबर कुठून जर मोजलं कुठून पण चालू होतं, तसं तो 8 नंबरला येणार आहे, पण कधी येऊ शकतो, कारण तो कसा आहे, अनंत आहे. त्याचा अंत तुम्ही आणि मी लावू शकत नाही. तर तू एक काम कर, हा पहिला आहे ना त्याला मार,
मग कंसाच्या डोक्यात आलं की आपण आता आठीच्या आठी मारणार. कंस गेला आणि ते बाळ घेतलं देवकी मातेकडून आणि ते मारून टाकलं. असं करून 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 देवकीचे 6 मुलं मारले. किती? 6. पण 7वा गर्भ बेपत्ता झाला. मग झालं कसं? रोहिणीच्या गर्भामध्ये बलराम म्हणून तो 7वा गर्भ गेला. मग आता 8वा होणार. विठ्ठला 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 आणि ज्या वेळेस श्रावण महिना रोहिणी नक्षत्र रात्री 12 वाजले आणि 8वा माझ्या देवकी मातेच्या पोटी जन्माला आला. किती वर्षाचा? 8 वर्षाचा. कृष्ण पहिला त्या बंदी शाळेमध्ये कृष्णाचा जन्म झाला. साजरा जरी नाही केला तर त्याचं नामस्मरण करायचंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. रात्री 12 वाजता माझ्या भगवंताने देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला आणि मूर्ती 8 वर्षाची आणि बोलायला लागली. काय? त्या देवकी मातेने सांगितलं, अरे बाळा तू एवढा कसा झाला? कारण तू लहान हो. पण भगवंताने सांगितलंय मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. काय सांगायची? कुठं नाही मला? नंदाच्या घराला
तेथे ठेवी मजानी येथे तिथे मायाने जन्म घेतलेला आहे यशोदा मातेच्या पोटी आणि ती माया तुम्ही या ठिकाणी घेऊन या आणि मला तिथे घेऊन जा. आणि पण यशोद देवकी मातेने सांगितलं की तू लहान हो, जरा समोर या, पुढे 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 सरका, या या इकडे बसा, पुरुष मंडळी या समोर, या या इकडे या 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 पुरुष मंडळी या. नाना महाराज आणि बाबा हे पुढे या, तुम्ही महिला म्हणून पुढे येते. या 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 बाबा या पुढे, रामभाऊ बाबा तुम्ही काय या 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 महाराज जवळ या, लक्ष्मण महाराज जवळ तुम्ही या, महिला म्हणून पुढे या. पाठीमागून येणाऱ्या जागा नाहीये. या पुढे पुढे येत राहील, ये पुढे ये राहील, या बाबा जवळ या पुढे, सरका पुढे पटकन या या पुढे, तुम्ही या पुढे. सरकला सारखं नका करू, पटकन सरका, टाइम कमी आहे आपल्याकडे. विठ्ठला 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 भगवंताने सांगितलंय मला तिथं ठेवा आणि या ठिकाणी आणा. आणि तेवढ्या रात्रीला बाजूला काहीच नव्हतं का, एक कचऱ्याचं टोपलं होतं, कचरा भरायची एक डाल, आणि त्या डालेमध्ये थोडा कपडा टाकला आणि माझ्या देवाला, बघा देवाचा जन्म कुठं झाला आणि आमचा जन्म कसा होतो, कारण भोगतो नसरे संचिता वाचून, प्रत्येकाच्या मागे भोग आहे आणि त्या भोगाला आपण सादर आली या भोगाशी असावे सादर. देव असला तरी देवाच्या बापाला भोग चुकत नाही. आम्ही म्हणतो आमच्यात नशिबात का असं, तसं नाही, आपल्याला बाजूला जायचंच नाही. देवाले माझ्या वसुदेवाने टोपलीमध्ये टाकलं आणि यमुनेला पूर आलेला होता आणि यमुनेतून भगवंताला डालीमध्ये ठेवून आणि चालले वासुदेव. आणि तेवढ्यामध्ये पाणी, ते यमुने मातेला माझ्या भगवंताचं दर्शन घ्यायचं ते माझ्या भगवंताला कळालं. त्यांनी करंगळी डाव्या पायाची लावली, यमुना माता दुभंगली आणि तेवढ्यामध्ये माझ्या भगवंताला यशोदा मातेच्या समोर वसुदेवाने ठेवलं आणि तिथली जी मुलगी झालेली होती माया, ती आणली. कुठे आणली? बंदीशाळेत. आणि ज्या वेळेस बंदीशाळेतून भगवंताला नेताना सर्व जेवढे पारेकरी होते सर्व झोपले होते, कड्या गिड्या लागल्या होत्या, त्या सर्व उघडल्या होत्या. आणि त्या मुलीला घेऊन आल्याच्या नंतर सर्व बंद झाल्या. आणि ज्या वेळेस ती मुलगी आली जोरात रडायला लागली, कारण भगवंत होते तेव्हा काहीच नाही, पण ती माया आहे. आणि माया ज्या वेळेस येईल त्यावेळेस ती आवाज करणार का. आणि मग कळालं कोणाला, त्या पहारेकऱ्यांना कळालं की 8वा झाला. आणि त्या 8व्या करता कंस आला. कंस आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं, अरे तो मुलगी आहे. पण असा विचार केला 8वा आहे, मुलगी असो का मुलगा असो, पण मारायचं म्हणजे मारायचं. कंसाने धरलं त्या मुलीला आणि त्या दगडावर आपटणार, तेवढ्यात ती मुलीना हातातून सटकली. परमेशी सटकली नाही, तिने उच्चार केला, तुझला जीवादी
गोकुळामध्ये, पण कंसाच्या पायाच्या खालची माती सरकली. आता काही खरं नाही. आणि इकडे असं झालं आणि तिकडे गवळण म्हणती वा म्हणती गवळणीला पुत्र झाला, झाला यशोदेला. गवळण म्हणती वा म्हणती गवळणीला पुत्र झाला हो, झाला यशोदेला. एकी गावी एकी पुढे एकी मागे सुंठ बडे, एक धाव एकी पुढे ताची वाटी सुंठ बडे. वर्षाच्या नंतर मुलगा झाला होता नंद राजाला, यशोदा मातेला. मग आनंद झाला, जिकडे तिकडे आनंद झाला. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या पारच नाही. दररोजचा सोहळा चालू झाला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, वाण घेऊन या ताटी. आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आनंद झाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं भजन त्यांनी चालू केलं. पण 7.5 दिवस झाले कंसाला झोप येत नव्हती. कारण माझा वैरी त्या गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि त्याला मारण्याकरता कोणीतरी सुपारी घ्यायची, मारायची. एक आली, कोण? तिचं नाव पुतना मावशी. ती पुतना मावशी आली, पण तिच्या स्वरूपात तिला जाणं जमलं नाही. कारण 7.5 दिवसाचा माझा भगवंत होता. पण गोकुळाच्या बाहेर गेल्याच्या नंतर तिनं पहिला ठुमका मारला. तिनं अशी ठुमका मारला ना, असं रूप घेतलं का सगळ्या वस्ता अंगावर घेतल्या. का पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पट्टा, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबर पट्टा. नाकात नत घालुनी सारा थाट माट करुनी, नाकात नत घालुनी सारा थाट माट करुनी. नेसली ग साडी नाही नेसली ती, अहो नेसली ग शालू पैठणीचा, नेसली ग शालू पैठणीचा, नेसली ग शालू पैठणीचा, शालू पैठणीचा, शालू पैठणीचा, शालू पैठणीचा. सगळा थाटमाट केला आणि यशोदेच्या दाराला थाप मारली. अगं यशोदे, बहीण यशोदे, यशोदे दार उघड, मी आलेली आहे. तिनं पाहिलं एवढी सुंदर, एवढी नटून थटून
कुठल्या गावची पाहुणी आहे? ती म्हणे अगं मी पाहुणी नाही, तुझी बालपणीची मैत्रीण आहे. ती म्हणे मी अशी बघितलीच नाही बळीराम दादा, बालपणीची मैत्रीण ही आली कुठून? ती नाही नाही म्हणे तुझ्या लक्षात येत नाही, कारण एक मैत्रीण नव्हती. पण तू गाव कोण्या गावाची आहे? मला लय लांब दिलेलं आहे, माझं कधी येणं होत नाही. मला एकदा तुझं मूल झालं तुला आणि ते बघायचंय, तू मला एकदा ते दाखव. यशोदा माईने सांगितलं अगं तो झोपलेला आहे, जरा झोपू दे. कारण दिवसभर माणसं गवळणी म्हाताऱ्या सर्व येतात आणि बघून माझ्या बाळाला जातात, तर तो आता झोपला तर झोपू दे. पण तिने सांगितलं आता कसं काय, आता झोपला तर आता मला तर भेटायचंय, मी लय लांबून आले. पण भगवंताला माहिती झालं कोण आलंय म्हणून, भगवंताला कळालं आणि भगवंताने सांगितलं आता पहिलं गिराईक पाहुणीच आहे आणि हे जाता कामा नये. कारण राम अवतारामध्ये 12 वर्षाचे भगवंत होते. किती? 12 वर्षाचे. आणि त्यावेळेस पण पहिलं गिराईक होतं कोण? त्राटिका. आणि ती त्राटिका राम अवतारामध्ये त्याने भगवंताने मारली, तर ती केवढी होती? तिच्या कपाळावर 150 गाढवं चरायची. किती? 150. एवढी मोठी त्राटिका होती. बर तिला एका टायमाला 1.5 टन कुंकू लागत होतं. कुंकू, टिकली नाही, कारण तिच्या मापाची टिकलीच बनली नाही. 1.5 टन म्हणजे 1500 किलो तिला कुंकू लाग जाय. आणि तेवढी ती त्राटिका होती. तिच्यापेक्षा ही पुतना 36 पट मोठी होती. किती? 36 पट. तिनं एक रूप धरलं म्हणून सोडा. आणि ती आली, भगवंताने विचार केला आता हिला पाठीमागे जाऊ द्यायचं नाही. कारण त्याच्या मनात कधी आलं की बोला मुंबईला जाऊ देणार नाही, तर तो जाऊ देणारच नाही. कारण मुंगी के पाँव में घुंघरू बजता है तो भी मेरा भगवान सुनता है. आता प्रत्येकाला तुम्हाला मला वाटत असेल की त्याला काय कळतंय, कोण कोण आलंय त्याला काय कळतंय, कोण कोण भगवंताचं नामस्मरण करतंय का नाही त्याला काय कळतंय, कोण कोण टाळी वाजवतं का नाही त्याला काय कळतंय. अरे त्याला जेवढं कळतंय तेवढं तुला कळत नाही. इथला कीर्तनकार म्हणतो हे कीर्तन माझ्या करता नाही, बसलेल्या मंडळी करता आहे. आणि बसलेली मंडळी म्हणते हे कीर्तन आमच्या करता नाही, आम्ही इथं बसलेलो आहे, हे उभे राहिलेल्या मंडळी करता आहे. आणि सर्वच माणसं म्हणतात हे कीर्तन आमच्या करता नाही, आजूबाजूला शेतामध्ये जे लोक काम करतात त्याच्या करता हे लाऊडस्पीकर वगैरे लावलेलं आहे, त्यांच्या करता कीर्तन आहे. आणि कीर्तनकाराला बी वाटतं हे कीर्तन माझ्या करता नाही. आता खरं सांगा हे कशा करताय? मगाशी मी बोलून गेलो, अनमोल आपल्याला टायमिंग आहे तो दिलेला आहे. कारण मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना तोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तुला परत मनुष्य जन्म मिळणार नाही, म्हणून याच जन्मी ओळखी करू नका आत्माराम. का करा? याच्यामध्येच भगवंताला पूर्ण कळालं आणि भगवंतानं रडायला लागले. आणि रडायला लागले तर मग तिने सांगितलं का ग खोटं बोलती, बाळ तर जागी आहे म्हणजे आत्ता उठलाय, मग आण इकडे. आता मग यशोदा माता गेली आणि त्या बाळाला घेतलं आणि त्या पुतणेकडे दिलं. आता याने डोळे भरून पाहिलं, आता तू जाणार. आणि मग त्याचं स्वरूप पाहिलं पुतणेने आणि त्याला पाजायला सुरुवात केली. डायरेक्ट स्तनामध्ये विष भरून आणलेलं होतं आणि भगवंताने माझ्या सुरुवात केली. सर्व विष पण घेतलं आणि रक्त सोसायला लागला. पुतना मावशी म्हणते अरे सोड, अरे सोड, अरे सोड. त्याने सांगितलं मी एकदा धरलं तर परत मी एकदाच सांगतो, दुसऱ्या वेळेस असं भगवंताचं आहे. आणि त्यावेळेस ती पुतना मावशी मारून टाकली.
7.5 दिवसाचे भगवंत होते. विठ्ठला विठ्ठला. दिवसेंदिवस भगवंत मोठे व्हायला लागले आणि भगवंताने कुश बदलली तरी उत्सव सुरू झाला. एक कुश बदलली तरी उत्सव सुरू झाला. बघा, तो देवच होता. आणि मग ज्या वेळेस काही दिवसानं थोडे रांगायला लागले. कसे? तळवे तळहात तळहात के गीत, तळवे तळहात तळहात के गीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळवे तळहात तळहात के गीत, तळवे तळहात तळहात के गीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. रंगारी रंगनाथा तुम्ही देखीला जसे, रंगारी रंगनाथा तुम्ही देखीला जसे, रंगारी रंगनाथा तुम्ही देखीला जसे, रंगारी रंगनाथा तुम्ही देखीला जसे. तळवे तळहात 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 के गीत, तळवे तळहात 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 के गीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. जसे जसे भगवंत मोठे व्हायला लागले तसे तसे आता गुण त्यांचे दाखवायला लागले. एक दिवस भगवंत थोडे मोठे झाले आणि त्या खेळता खेळता रांगत जाता 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 भगवंतानं खाल्ली माती. आणि माती खाल्ल्याच्या नंतर त्या यशोदामाईनं विचारलं आणि बळीरामदादाने सांगितलं की आई 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 यानं माती खाल्ली. आई ग आई मी नाही खाल्ली ग माती, आई ग आई मी नाही खाल्ली ग माती, मी नाही खाल्ली माती, आई ग आई मी नाही खाल्ली माती. बैराम दादा खोटं बोलतो बैराम दादा, खोटं बोलतो बैराम दादा. भांड घेतो भगवानी, आई ग आई मी नाही खाल्ली ग माती, आई ग आई मी नाही खाल्ली ग माती, आई ग आई मी नाही खाल्ली ग माती. आई मी माती खाल्ली नाही, पण बळीराम दादा खोटं बोलताय आणि उभांड माझ्यावरती घेतात. यशोदाईने सांगितलं, सांग ये बघू इकडे. आणि मग यशोदामाईने त्या भगवंताच्या तोंडात भगवंताला सांगितलं आ करा. भगवंताने आ केलं आणि आ केल्याच्या नंतर माझ्या यशोदामाईला त्या भगवंताच्या मुखामध्ये काय दिसलं? अभंगात पहिलं चरण. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी.
हॅलो हॅलो या कार्यक्रमासाठी गणेश जन्मोत्सवाच्या निमित्ताने या मळ्यामध्ये चालू असलेल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी आपल्या भागातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुंदर असं नाव आहे की राजकुमार शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भगवान सिंग डोभाल साहेब अनंत ब्रह्मांडे उदरी माझ्या यशोदाईने ज्या वेळेस माझ्या भगवंताच्या मुखामध्ये बघितलं, अनंत ब्रह्मांडे माझ्या भगवंताच्या मुखामध्ये दिसले का, तो कसा आहे मी थोडस तुम्हाला अनंत ब्रह्मांड कसं आहे थोडं भूगोलामध्ये जातो 2 मिनिटं आणि नंतर विठ्ठला 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 हे ब्रह्मांड म्हणजे सूर्याचं जर किरण जमिनीवर येण्याकरता स्पीड सांगतो मी, 1 सेकंद, एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर सूर्याचं किरण पळतं. किती? गणितावाल्याने गणित करायचं, मला गणित येत नाही. सूर्य किरण एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर पळतं आणि एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर पळतं तर पृथ्वीवर येण्याकरता त्याला 8 मिनिटं लागतात. अंतर बघा तुम्ही, एका सेकंदाला 3 लाख, पृथ्वीवर येण्याकरता 8 मिनिटं. आणि शेवटचा जो ग्रह आहे प्लुटो नावाचा जो ग्रह आहे त्याच्यावर जाण्याकरता 4.5 वर्ष लागतात. एक ब्रह्मांड विस्तार बळीराम दादा त्याचा विस्तार आहे बरं का, हा भूगोलामध्ये एवढा एका सूर्याचा विस्तार आहे, एका सूर्याचा. आणि तुम्हाला आणि मला ज्या वेळेस आकाशगंगा दिसती ना सगळ्यांना, आकाशगंगा आकाशामध्ये रात्रीला असा उजेडाची एक धार असते, त्याला आकाशगंगा म्हणतात. आणि त्या आकाशगंगेमध्ये असे सूर्य, आता जो एक सांगितला एकाचा विस्तार, असे सूर्य त्या आकाश गंगेमध्ये 200 अब्ज कोटी. किती? 200 अब्ज कोटी. आणि अशा आकाशगंगा अनंत आहे. आणि एवढं ब्रह्मांडाचा मालक माझा कृष्ण आहे. हे जे अनंत ब्रह्मांड उदरी, एवढं ब्रह्मांड त्याच्या पोटामध्ये सामावलं जातं. कसं? मग हे मोठं एक नवल आहे ना, नवल नाही तर कसं आहे, कारण एवढं दुसऱ्या नवल केवडे 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 नवल केवडे
आले कानोबाचे कोढे आणि माझा कानोबा थोडा मोठा होत 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 7-8 वर्षाचा झाला, 8 वर्षाचा. आणि मग कार्यक्रम सुरू केला. कुठला? खोड्या करायचा. आता खोड्या करत नंबर 1 का? ज्या वेळेस गोकुळीचं दही दूध चांगलं चांगलं मलाई कुठं जायची? मथुरेला. आणि त्याने एक टीम जमा केली पोरांची. वैद्यवाकड्या पेंद्या सुदामा घेऊन जोडीला आणि लागला मग माट फोडी लाग याने माट फोडी लाग, माट फोडी लाग याने माट फोडी लाग, माट फोडी लाग, माट फोडी लाग याने माट फोडी लाग. वैद्यवाकड्या पेंद्या सुदामा घेऊन जोडीला, वैद्यवाकड्या पेंद्या सुदामा घेऊन जोडीला. माट फोडी लाग याने माट फोडी लाग, माट फोडी लाग याने माट फोडी लाग, माट फोडी लाग याने माट फोडी लाग, माट फोडी लाग याने माट फोडी लाग. गवळणीला परेशान करायला लागला आणि एक एक घरानं गवळण एक गवळण जायची आणि यशोदा माईला घरानं सांगायची. तर याने आता खोड्या चालू केल्या. ऐक यशोदे बाई ग, जे कानाला सांग काही बाई ग, तुझे हरीला सांग काही. यशोदा माईला म्हणतात, या हरीला काहीतरी सांगा. ह्यो खोडी आमची लई करतोय. कारण ते दाढी वेणीचं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाही का? रात अंधेरी घरात येतो, दाढी वेणीची गाठ मारितो. अंधेरी घरात येतो, दाढी वेणीची गाठ मारितो. काही करावे काही सूचना येऊन गेले ग बाई, काही करावे काही सूचना सुचत मला नाही. या हरीनं मन माझं मोहिल ग बाई, या कृष्णानं मन माझं मोहिल ग बाई. या हरीनं मन मोहिल ग बाई, या हरीनं मन माझं मोहिल ग बाई. आता गवळणीला त्याची आवड होती. कारण देवाची कोणाला आवड नाही, देव कोणाकोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतो. पण देवाला आपण आवडलो पाहिजे. सगळ्या गवळणीला भगवंताला भेटावं असं प्रत्येक दिवशी काही नाही खोडी केली तर गवळण जायचीच. एक दिवस गेलाच नाही. मग गवळणी घरी यायच्या. उगाच खोडी घेऊन घरी यायच्या. तो गेलाच नाही आणि घरीच रडत बसला. काहीतरी बिमार पडल्यासारखं भगवंताने माझ्या केलं. एक एक गवळण येऊन जायची. भगवंत राहत नव्हता का? पण एक गवळण तिचा भाव जास्त होता. तिचं नाव काय होतं? राधा. आणि ते राधेनं फक्त असं तिरप्या नजरानं पाहिलं आणि ते गुपचूप बसलं. आणि परत राधा पुढे निघाली. ते परत रडायला लागलं. मग माझ्या यशोदाईनं सांगितलं का? राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा. नेई आता घड करी आपुलिया मंदिरा, नेई आता घड करी आपुलिया मंदिरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा
येई गाव सुंदरा याने टीम तयार केली. त्या राजेला सांगितलं आणि राजेची कृष्णाची भेट झाली की कृष्ण आनंदित राहायचा. पण घोड्या करणं काही कमी झाल्या नाही. मग एक गवळण मुख्य होती आणि त्या गवळणीनं सगळ्या गवळणीला सांगितलं. तिचा पण नवरा मुख्य होता आणि नवऱ्याला सांगितलं आपल्याला इथं राहायचं नाही, गोकुळ सोडून जायचं. येथे मी राहत नाही ग बाई बाई, येथे मी राहत नाही. आणि सगळ्यांनी बैलगाड्यामध्ये सामान भरलं आणि मथुरेच्या रस्त्याला निघाल्या बैलगाड्या निघाल्या आणि कृष्ण आणि त्याचे सवंगडी केले आणि बैलगाड्याच्या पुढे उभे राहिले. जाऊ नका. का? अहो तुम्ही गवळणी, तुम्ही या गोकुळामध्ये तुम्हाला दुसरा काही त्रास नाही. आजपासून मी खोड्या करणार नाही, तुम्ही आनंदानं राहा. पण थांबा गवळणी नो, थांबा जरा, तुम्ही गुमान मागे फिरा. गवळणी नो, थांबा जरा, तुम्ही गुमान मागे फिरा. कंस मामा माझा वैरी, जाऊ नका तुम्ही त्याचे नगरी. त्याचा माझा हो वैर खरा, तुम्ही गुमान मागे फिरा. गवळणीने ऐकलं नाही आणि तशाच पुढे निघाल्या बैलगाड्या आणि निघाल्या आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर जी मुख्य गवळण होती तिला लागली तहान आणि नवऱ्याला म्हणती का हो मला खूप तहान लागली, कुठेतरी पाणी असेल तर तुम्ही पाणी आणण्याकरता जा. त्यांनी बैलगाडी उभी केली. सर्व बैलगाड्या थांबल्या आणि त्याने ती कळशी घेतली आणि पाण्याच्या शोधात गेला. आता तहान कोण लावली? यानच तो पाण्याच्या शोधात गेला. त्याला पाणी लवकर भेटलं नाही पण दुसरा रूप घेऊन आला. नवले केवढे केवढे नकळे कानोबाचे कोढे. त्याचा डबल रोल आणि कळशी भरून आणली. घे पाणी तुला, घे आणि पे. आता माझा विचार बदलला. का? महाराजांनी सांगितलं 2 वाजूस्तर कार्यक्रम करायचा. कोणी सांगितलं माझा विचार बदलला? त्या नकली गवळी झाला त्यानं, माझा नाही. माझा विचार बदलला. आपल्याला आता पाठीमागं जायचंय. गवळण म्हणते अहो काय झालं तुम्हाला? नाही नाही म्हणे जाऊ दे आता. ते पोरगे पोराचं मनावर घेत नसतात. किती खोड्या केलं तरी पोरगा आहे तो. ठीक आहे. पाणी गिनी प्याली आणि हा गाडीवर बसला. कोण? नकली गवळी नकली आणि ब्रह्मांडाचा धनी असली. तो गाडीवर बसला. याने गाडी मांग कलवली. सगळ्या गाड्या मांग चालल्या आणि तो तिकडून जो असली होता तो कळशी घेऊन आला. ग थांब अग थांब अग थांब. कोण आलंय? पाची तर तिला तोच आणि हा पण तोच. आता अचंब्यात पडली ना. तो म्हणतो अरे कोण आहे तू? खाली उतर.
अरे त्याने सांगितलं तूच कोण आहे, तू येऊ नको. दोघांचे झगडे लागले. असे झगडे लागले हिचा तर पाराच चढून कमी झाला. आता काय करावं, दोन्ही दिसती सारखे वरण जाणे तो पारखे हे सारखे दिसायला लागले. सर्व वऱ्हाड वापस गेलं, यांचे झगडे चालूच. पण आता झगडे मिटवायला कोण गेले, परत दिंडी नंदराजाकडे. राजाकडे गेले आणि तो नंदराजाला हा म्हणतो ही माझी बायको आहे आणि हा म्हणतो ही माझी बायको आहे. ती तर गुपचूपच बसली. तिला विचारलं तुझा नवरा कोण आहे, म्हणे तुम्हीच सांगा. आता मी काही सांगू शकत नाही. मग नंदराजानं पाहिलं की तो देवाचा बाप होता महाराज. देवाच्या बापाला सगळं कळतंय. त्याने डोक्यात घेतलं हा खेळ दुसऱ्याचा नाही, हा आपल्याच घरचा, करामत आपल्याच घरची आहे. पण ते म्हणे ठीक आहे मी तुला निवडून देतो, पण काही माणसं लावले आणि एक 50 बाय 50चा गड्डा खदला जीसीपी लावून. त्यावेळेस कोकल्यान होतं. 50 बाय 50चा गड्डा खोदला आणि हे दोघं म्हणते हे काय चाललंय. नंदराजे म्हणे थांबा मी सांगतो ते. ती गवळण बिचारी बसली, हे दोघं दोईकून उभे. आणि मग या दोघायला नंदराजा म्हणतात या गड्ड्याच्या इकडून तिकडं ज्यानं उडी मारली तो हिचा नवरा, आणि ज्यानं उडी मारली नाही तो हिचा नवरा नाही, तो खोटा. आता जो नकली होता तो म्हणे असे गड्डे हे काय 150 नाही 100 फुटाचा खोदा, मी आता उडी मारतो. मग याला विचारलं तू काय करतो, बायको गेली तरी चालती पण खड्ड्यात मेल्या पडून मेल्यापेक्षा बायको जाऊ दे ना. मी उडी मारू शकत नाही, मी जरी खरा असो किंवा खोटा असो राजे, पण मी आता घरी जातो. थांब सांगितलं नंदराजाने. म्हणलं अरे थांब. आणि जो नकली होता त्याचा कान धरला, चाल इकडं होय म्हणे. तुला वाटतंय आम्हाला कळत नाही का हे कशा करता केलंय, ह्या काला कशा करताय, का आला याच्या करता काला आहे. जन्माला का आला, भक्तीची लाही आणि प्रेमाचं दही एकत्र केलं तो बी काला. आणि तिसरा काला आहे कुठला, तुम्ही आणि मी आपलं जवळ जवळ आहे, जवळी असता परी भेटे नाम. लय सुंदर सांगितलेलं आहे माझ्या नाथबाबाच आहे का. अरे जीव शिव संभाळ घेऊन या आनंदे नाचती हो, आनंदे नाचती हो, जीव शिव संभाळ घेऊन या आनंदे नाचती हो, जीव शिव संभाळ घेऊन या आनंदे नाचती हो. 88 सहस्रवृत्ती जीवच्या दिसती हो, 88 सहस्रवृत्ती हो, 88 सहस्रवृत्ती जीवच्या दिसती हो, 88 सहस्रवृत्ती जीवच्या दिसती हो. 32 कोटी देवच्या मुखी उदो उदो बोलती हो, 32 कोटी देवच्या मुखी उदो उदो बोलती हो, 32 कोटी देवच्या मुखी उदो उदो बोलती हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. जीव आणि शिव, पिंडामधला जीव आणि ब्रह्मांडातला शिव, ज्या वेळेस हा जीव त्या शिवाला मिळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातला काला कधीही होऊ शकत नाही का. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम. तेव्हाच हा जीव त्या भगवंताला मिळतो. तसा काला बाकीच्या खोड्या सर्व झाल्या आणि यांनी टीम जमा केली. आणि मग नंदराजाने सांगितलं हे बघ काय करायचंय, तू आता गावात राहायचं नाही, सकाळी घोंगडी घ्यायची, कारण घोंगडी नवीनच आणलेली आहे आता, तू ती खांद्यावर घ्यायची आणि काय करायचं, उद्या
आदल्या पिरियड मध्ये बरेच राक्षस मारले, पण आपल्याला आता सांगायचं नाही. आग बघ केशी काय असून ते एक पुतना मारली ती भरपूर झाली नाही का. आणि रानात गेल्याच्या नंतर तिथं पण गुपचूप बसला नाही. तिथं क्रिकेटचा डाव मार, क्रिकेट होता का, चेंडू फळी होती नाही का. आणि तिथं सुरू केला हब, अरे तू बघ ती बघ, हब तू बघ ती बघ, मोरा तिरगुण खेळ मांडू, अबे तू बघ ती बघ, मोरा तिरगुण खेळ मांडू, अबे तू बघ ती बघ, मोरा तिरगुण खेळ मांडू, अबे तू बघ ती बघ, तिरगुण खेळ मांडू, अबे तू बघ ती बघ, तिरगुण खेळ मांडू. पुरा खेळ बिटी दांडू, पुरा खेळ बिटी दांडू, तू बघ ती बघ, अबे तू बघ ती बघ, मोरा तिरगुण खेळ मांडू, अबे तू बघ ती बघ, मोरा तिरगुण खेळ मांडू, अबे तू बघ ती बघ, मोरा तिरगुण खेळ मांडू. हबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. आणि आपण विट्टी दांडूचा डाव खेळू. आता ते त्याच्यामध्ये काही एक बोबड नावाचं होतं, बोबड ते जरा तिरकस वाढत आहे, तिरकस. आणि याचा काही मेलच कळत नाही ले, हे काही घालतंय मधात. हा हे आता म्हणते खेळू. आलं खेळू काय, पोटाला भूक लागलेली आहे आणि तू कधी आम्हाला पोटभर खाऊ पण देत नाही का. दैवा कितना, दैवा कितना आता गल्यानी येईल पैसा दिला बा, दैवा कितना आता गल्यानी येईल दिला बा, दैवा कितना आता गल्यानी येईल तुमच्या संगीत बा, दैवा कितना आता गल्यानी येईल तुमच्या संगीत बा. टाळी वाजवा लक्ष्मण दादा करता. वा एके दिवशी यथोद मायने मऊ पोल्या केला बा, मी मागाया गेलो ले बा, मला कुतकून धरलेले बा, फुदू 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 मारलेले बा, फुदू 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 मारलेले बा, फुदू 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 लल्लूले बा. काही बा केलीत ना आता गेल्या मी येणार नाही तुझ्या थंगतील बा. ते भोगडं म्हणायला लागलो. अरे म्हणे तू अर्धी पोळी एक पोळी पोटभर दणक्यात खाता, दही खाता, ताक पेता, तूप माझ्या बरोबर आहे म्हणून माझ्या बरोबर असल्यावर तुम्हाला मी काहीच कमी पडू देत नाही. आणि तू उगाच उंगली करायला लागला का रे. हा अरे तुमची काहीच बाबत नाही, अख्खी पृथ्वी मी तृप्त करून सोडली. पृथ्वी
त्याला माझी यशोदाई भोजन घालती आणि तो भगवंत तुम्हा मला उपाशी ठेवणार आहे का? आपल्याला अजिबात नाही. आपण भगवंताचं नामस्मरण करा किंवा नका करू, पण दणकवून खातोय नाही का? अरे बोबड्या, तू एक काम कर, तू आता जर यायचा असेल आणि तुला जर जेवण भूक लागली असेल तर लवकर कीर्तन आटपव, आहे का नाही? तुला यायचं असं याल तरी याल लागे, अवघे माझ्या मागे मागे. आता मी तुम्हाला पोटभर देणार आहे का? विश्वव्यापक कमलापती त्याशी कवळणी कडी घेती, तो विश्वाचा व्यापक आहे. आता तुम्हाला जर जेवण करायचं असेल, प्रसाद घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या सोबत आता बसा आणि काय करा, एकदा त्या भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा ताली वाजवा. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदाधरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे झल विठ्ठल विठ्ठल
टाळी वाजवा, टाळी. गोविंद बोलो हरी गोपाल. पंगत बसली आता. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल आहा गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो गोविंद गोविंद. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल आहा गोविंद बोलो हरी गोपाल ज्यांनी शिदोऱ्या आणल्या असेल, भगवंताने सांगितलं आता सर्व एकत्र करा शिदोऱ्या. तुम्ही आम्ही आता एकत्र आलेलो आहे. तुमचं आणि माझं सर्वांचं एक मत करा. एक मत जर केलं तर एकीचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आणि सर्वांनी शिदोऱ्या आणल्या आणि पंक्ती बसल्या आणि सुरुवात केली. काय भगवंत असा आहे, सर्वांनी जेवायला सुरुवात केली. पण भगवंतानं ज्या वेळेस सर्वांना सांगितलं आता घ्या, मी आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पुरे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं माझं प्रेम आणि दही आणि लाही पोटभर खा. आणि त्या माझ्या संताचं प्रेमानं आणि आवडीनं सुंदर असं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी. तुकाराम महाराज सांगतात हा नटधारी आहे. नट ज्या वेळेस तेवढ्या पुरतं करून काम करून जातो. 125 वर्षापुरते श्रीकृष्ण भगवंत 5000 काही वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर त्यांनी जन्म घेतलेला होता. 5000 काही वर्षापूर्वी 125 वर्ष जगले. पण ते एक कारकिर्दी तेवढी केली. तुका म्हणे नटधारी. ज्या वेळेस कात्यायनी व्रत होतं आणि भगवंताला नैवेद्य घेऊन गवळणी गेल्या आणि भगवंताला सांगितलं आता आम्ही नैवेद्य घेऊन आलो, तू भोजन कर. भगवंताने सांगितलंय बघा, माझे गुरु यमुनेच्या पलीकडे आहे. कोण? दुर्वास मुनी. आणि त्या दुर्वास मुनी जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत मी तुमच्या हातचा नैवेद्य खाणार नाही. मग गवळणी सांगितलं, अरे येडेवाणी करू नको, नदी गच्च भरलेली आहे आणि आता पलीकडे आम्ही कसं जाणार.
मग भगवंताने माझ्या त्या गवळणीला सांगितलं, हे बघा त्या यमुना नदीला सांगा 16,108 नारी भोगून जर मी ब्रह्मचारी असेल तरच आम्हाला तू रस्ता देशील, एवढा निरोप माझा यमुना नदीला सांगा. आणि गवळणी गेल्या आणि त्यांनी सांगितलं, आमचा श्रीकृष्ण 16,108 नारी भोगून जर ब्रह्मचारी असेल तर यमुना माते तू आम्हाला रस्ता देशील. यमुना माता दुभंगली आणि सर्व गवळणी पलीकडच्या तीरावर गेल्या आणि तिथं बसलेले होते कोण? दुर्वास महर्षी. आणि त्या दुर्वास मुनीकडे गेल्या आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला भोजन आणलंय. दुर्वास मुनी जेवून तृप्त झाले आणि परत सांगितलं, आता जा, मी जेवून तृप्त झालेलो आहे. गवळणी सांगितलं, आता जाऊ कशी? वृंदावन आता गवळण यमुना नदी भरलेली आहे. मग दुर्वास महर्षीने सांगितलं, तुम्ही आल्या कशा? पहिल्या जशा आल्या तशा जा. पण त्यांनी सांगितलंय की आता भगवंतांनी सांगितलंय, मी 16,108 नारी भोगून जर ब्रह्मचारी असेल तर यमुना नदी रस्ता देईल. तेवढा निरोप त्या यमुना नदीला आम्ही सांगितला आणि तुमच्यापर्यंत आलो. मग दुर्वास मुनी म्हणे, माझा निरोप सांगा. 9 खंडे अन्न जर खाऊन मी उपाशी असेल तरच यमुना नदी रस्ता देईल. गवळणी सांगितलंय, पुतळे वेगळेच आहे, तू एक नमुना वेगळा, हा एक नमुना वेगळा, पण बघू सांगून. गवळणी तिकडून आल्या आणि यमुना नदीला नमस्कार केला. हे यमुना माते, दुर्वास महर्षी 9 खंडे अन्न जेवून जर उपाशी असेल तर तू आम्हाला रस्ता देशील. आणि यमुना माता दुभंगली सर्व गवळण्याला. तुका म्हणे नटधारी, कमने नटधारी, कमने नटधारी, कमने नटधारी, कमने नटधारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवडी रे
अवतारी झालेली जी सेवा आहे गणपती बाप्पा यांच्या चरणी आणि सर्वच या ठिकाणी आलेली गुणवान मंडळी, धनवान मंडळी, आयुष्यवान मंडळी आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञानवान मंडळी या ठिकाणी समोर बसलेली आहे. माझे मार्गदर्शक गुरुवर्य खाडे बाबा, मार्गदर्शक गुरुवर्य आंधळे बाबा यांचं नेहमीला मला मार्गदर्शन आहे. आणि या ठिकाणी येऊन इतका आनंद झाला. मला नेहमी आणणारे, माझ्याकडे गाडी नाही, काही नाही, मी असाच माणूस आहे, पण माझे मित्र त्रिंबक भाऊ पवार तिथं बसलेले आहे. त्यांची गाडी कुठेही कार्यक्रम असला तरी मला घेऊन येतात आणि घेऊन जातात. त्यांच्यासोबत आमचे सुभाष भाऊ साबळे आणि ज्यांचं यूट्यूब आहे आमचे परमेश्वर महाराज मध्ये पखवाजे पण आहे, ते अतिशय सुंदर. आणि तसेच या ठिकाणी मला ज्यांनी मागच्या वर्षी पण वाजवलं नाही का, लक्ष्मण दादा हा लक्ष्मण दादा कराड, त्यांचा नंबर बी आहे माझ्याकडे. आणि माझ्या पाठीमागे म्हणजे भिवू नको, तुझ्या पाठीशी मी उभा आहे असे बळीराम दादा मुसळच घेऊन ये, कारण आपल्याला काही भीतीच नाही. आणि ज्यांनी गंधर्वासारखं गायन केलं, तोंडावर मी स्तुती करत नाही, मला स्तुती येत नाही, तरी पण अतिशय सुंदर अशी साथ दिली सोमीनाथ आप्पा. आणि ते दुसरे सुदाम महाराज ते गेले, ते बाबा अतिशय सुंदर साथ दिली. रात्रीचे कीर्तनकार विठ्ठल महाराज गोडसे यांची नेहमी मला साथ असते. आणि मी कधी मधी थोडी साथ द्यायला त्यांना जातो. सर्वांनीच पेटी मास्तर आमचे अतिशय उत्तम. सर्वांनी, तुम्ही जर ऐकलं नसतं मी काय बांबूला थोडंच सांगणार होतो, कारण बांबू कधी कीर्तन ऐकत, माणसंच कीर्तन ऐकतात. म्हणून झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी बोलिले कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जडे प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रमा ब्रह्मनिका काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रमा. विना विना घेऊन ये समाज मिळते, विना घेऊन विना आहे ना, अखंड विना आहे ना, शिंक लागलेली अगोदर. वारे दोहे घडे मुख पसरो घडे बडे हात ठोकाणी पवने नेते का वारे दोहे घडे मुख पसरो घडे धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रमा वाटुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रमा